नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तुम्हाला माहिती असेल की पीसीबीचा रिझल्ट हा फर्स्ट अटेम्प्टचा जाहीर झालेला आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी फक्त फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म भरलेला होता आणि एक्झाम दिलेली होती, तर त्या विद्यार्थ्यांना ज्यांना चांगले मार्क पडलेले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा मार्क कमी पडले असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी चिंता करायची नाही। कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपली जी करिअर एक्सपर्टची टीम आहे ती मागील 5 वर्षापासून काम करत आहे यामध्ये। तर तुम्हाला पीसीबीच्या ग्रुपवरती कोणत्या कोणत्या कोर्सेसला ऍडमिशन मिळू शकते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण बघणार आहे। आणि तुम्हाला मार्क कमी जरी असतील तरी तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन आपण करून देणार आहे। मेरिट बेसवर ऍडमिशन होणार आहे, ना की मॅनेजमेंट कोट्यातून होणार, फक्त मेरिट बेसवर होणार आहे। तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया आता व्हिडिओसाठी जो काही प्लॅन आहे तो आणलेला आहे, तुम्ही बघू शकता। बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्यासाठी आपण एक पोस्टर तयार केलेले, त्यामध्ये क्लिअरली आपण एमएसटी सीईटी पीसीबी ग्रुप साठी कंप्लीट ऍडमिशन काउन्सिलिंग घेऊन आलेलं आहे। तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन पासून ऍडमिशन कन्फर्मेशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन प्लस ऍडमिशन आपण करून देत असतो। तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही आपली काउन्सिलिंगची फीस किती असणार। आपली काउन्सिलिंगची फीस असणार 1999। 1999 मध्ये काय मिळणार सर आम्हाला, तर आपण संपूर्ण ते बघणार आहे। तर त्यामध्ये आपण आल्याच्या नंतर बघू शकतो आपल्या सर्व्हिसेस काय काय आहे, रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल आपल्याकडून, त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग प्लस व्हेरिफिकेशन करून दिलं जाईल। त्याचबरोबर आता मेरिट लिस्ट आणि रँक नुसार जे काही अनालिसिस आहे ते करून देत असतो आपण। कॉलेज सिलेक्शन आणि प्रेफरन्स वाईज लिस्ट प्रोव्हाइड करत असतो आपण। त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट करतो। त्यानंतर कॅपराउंडचे सगळे जे काही राऊंड असतात 1, 2, 3, 4 राऊंड, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड असतो, तो सुद्धा आपण त्या पॅकेज मध्ये संपूर्ण करून देत असतो। त्याचबरोबर सीट अलॉटमेंट प्रोसेस सपोर्ट करून देतो। त्याचबरोबर फ्रीज आणि बेटरमेंट आणि फ्लोट ऑप्शन गायडन्स, म्हणजे जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं नाही, बेटरमेंट कडे जायचंय, ती सुद्धा प्रोसेस आपण करून देत असतो। त्याचबरोबर आता बघू शकता की ऍडमिशन कन्फर्मेशन प्रोसेस ते सुद्धा करत असतो। आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ किती असणार। आता तुमचं बायोलॉजी ग्रुप आहे, तर त्याचबरोबर जे काही तुम्हाला कोर्सेस मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर त्या कॉलेजेसचे किती कट ऑफ असणार ते बघणार आहे। त्याचबरोबर रिक्वायर्ड डॉक्युमेंट चेकलिस्ट ते सुद्धा प्रोव्हाइड करणार। त्यानंतर गव्हर्नमेंट ऍडेड आणि प्रायव्हेट कॉलेजची इन्फॉर्मेशन सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहे। त्यानंतर 1 to 1 पर्सनल काउन्सिलिंग करणार आहे आपण विद्यार्थ्यांसाठी। लिमिटेड सीट्स असणार विद्यार्थ्यांसाठी, लवकरात लवकर बुक करायचे। आणि कसं करायचं, तर ह्या नंबरवरती तुम्हाला डायरेक्ट डीएम करायचं, मेसेज करायचे की आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। याने काय होईल, तुम्हाला डायरेक्ट आपली जी काही टीम आहे ते विदिन आवर मध्ये तुम्हाला कॉल करून तुमचं जे काही काउन्सिलिंगचं जे काही प्रोसेस आहे ते जॉईन करण्यात येईल। आता त्याचबरोबर आपण बघणार आहे की जे आपला काही मुख्य मुद्दा आहे त्याच्याकडे वळणार आहे आपण आता। जे काही एमएसटी सीईटी जो काही पीसीबी ग्रुपची तुम्ही एक्झाम दिली आणि प्लस त्याच्याबद्दल 12च्या जे काही आता तुमचं 12ची एक्झाम झाली आहे, त्याच्यानंतर पीसीबीचा रिझल्ट पण जाहीर झाला। आता त्याबरोबर आता दोन्हीचं बघणार आहे आपण, पीसीबी ग्रुप सुद्धा आणि 12वीच्या बेसिसवर सुद्धा कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल ते सुद्धा बघणार आहे। तर त्याच्यामध्ये मेन म्हणजे येतं की फार्मसी। फार्मसीमध्ये आता 3 कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये बघून घ्या। डी फार्मसी म्हणून डिप्लोमा इन फार्मसी, ते 2 वर्षाचा असतं, तो पण कोर्स चांगला आहे, तो डायरेक्ट 12च्या बेसिसवर होतो। आणि त्यानंतर बी फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी, 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे। त्याचबरोबर हा सीईटीच्या थ्रू तुम्हाला कमी जरी मार्क पडले तरी हा चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी। आता फार्म डी बघणार, डॉक्टर ऑफ फार्मसी, हा 6 इयरचा डिग्री कोर्स आहे। तर विद्यार्थी सीईटीच्या बेसवर सुद्धा तुमचा म्हणजे ऍडमिशन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। आता नेक्स्ट जे काही प्रोसेस आहे बघा, ऍग्रिकल्चर। ऍग्रिकल्चर साठी पण तुम्ही अप्लाय करू शकता। बीएससी ऍग्रिकल्चर 4 वर्षाचा आहे, सीईटीच्या बेसवरती तुम्ही करू शकता। हा मोस्ट डिमांडिंग कोर्स आहे। त्याचबरोबर बीएससी हॉर्टिकल्चर, त्याचबरोबर 4 वर्षाचा कोर्स आहे, हा पण चांगला आहे। त्याचबरोबर बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, काही ठिकाणी विशेष पात्रता लागू, काही ठिकाणी फक्त विशेष पात्रता लागू असते या कोर्सेससाठी। आणि ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट हा पण 4 वर्षाचा एक कोर्स आहे बघा। हा प्लेन बीएससी आहे आणि हा ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट 4 वर्षाचा कोर्स आहे। तर हा सुद्धा तुम्ही एकदा इन्फॉर्मेशन घेऊन, म्हणजे याची जे काही तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊ शकता। आता अलाइड हेल्थ आणि पॅरामेडिकल कोर्सेस साठी जर बघितलं तर तुम्ही डायरेक्ट सीईटीची एक्झाम दिलेली बरोबर आणि 12ची एक्झाम दिली, तर त्याच बेसिसवर तुम्हाला बॅचलर ऑफ फिजिओथेरपीसाठी 4.5 वर्षाचा कोर्स असणार आहे। भरपूर विद्यार्थी मोस्टली याच्याकडे जातात, तर हे पण चांगला कोर्स आहे। जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात जायचं असेल तर हा एकदम चांगला कोर्स आहे।
आणि त्याचबरोबर बीएससी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MLT आपण ज्याला म्हणतो ते 3 ते 4 वर्षाचा कोर्स असणार आहे. हा सुद्धा बेस्ट कोर्स असणार आहे. त्यानंतर बीएससी रेडिओलॉजी, त्याचबरोबर इमेजिंग टेक्नॉलॉजी 3 ते 4 वर्षाचा कोर्स असणार आहे. त्याचबरोबर बीएससी ऑप्टोमेट्री 4 वर्षाचा कोर्स असणार आहे. आणि बीएससी नर्सिंग हा मोस्ट डिमांडिंग कोर्स आहे. हा पण तुम्ही याची वेगळी सीईटी द्यावी लागते बीएससी नर्सिंग म्हणून, ते सुद्धा तुम्ही करू शकता. 4 वर्षाचा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये GNM 12च्या बेसिसवर पण तुम्ही करू शकता. आता आपण बघणार आहे की विद्यार्थी मित्रांनो लाईफ सायन्स कोर्सेस, बरोबर, जे की मोस्ट डिमांडिंग कोर्सेस आहे बघा. बीएससी बायोटेक्नॉलॉजी कोर्स आहे, 3 वर्षाचा कोर्स असणार आहे. हा सुद्धा चांगला आहे. त्यानंतर बीएससी मायक्रोबायोलॉजी साठी जरी तुम्ही अप्लाय केलं तर 3 वर्षाचा चांगला कोर्स असणार आहे. त्याचबरोबर बीएससी बायोकेमिस्ट्री, या विद्यार्थ्यांना या फील्डमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही नक्की हे जे काही कोर्सेस आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता. बीएससी इन्व्हायरमेंटल सायन्स आणि 3 वर्षाचा कोर्स असणार आहे हा सुद्धा. त्याचबरोबर नेक्स्ट पेज कडे जाणार आहे आपण. आता पुढचे कोर्सेस कोणते असणार आहे जे काही मोस्ट डिमांडिंग कोर्सेस आहे, म्हणजे या कोर्सेस मध्ये आता जास्त व्हॅल्यू आहे कोर्सेसला, ते बघणार आहे आपण. अदर प्रोफेशनल कोर्सेस, त्या कोर्सेसचं नाव आहे बघा. सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे आपलं बीएससी फॉरेस्ट्री, जे काही बीएससी फॉरेस्ट्री आहे 4 वर्षाचं, ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर 12वीच्या बेसवर तुम्ही डायरेक्ट बीएससी फिशरीज सायन्स किंवा डायरेक्ट सीईटीच्या बेसवर बीएससी फिशरी सायन्स सुद्धा तुम्ही करू शकता. 4 वर्षाचा कोर्स असणार आहे. त्याचबरोबर फूड टेक्नॉलॉजी 4 वर्षाचा कोर्स असणार आहे, हा सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे काही अदर प्रोफेशनल कोर्स आहे याच्यामध्ये एक कोर्स आहे बघा बीएससी फॉरेन्सिक म्हणून, फॉरेन्सिक सायन्स. हा पण विद्यार्थ्यांना माहिती नसेल, पण हा कोर्स जो आहे तो डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा याचे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, या जर का कोर्सेस साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल चांगल्या टॉप मोस्ट पुण्यामधल्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, मेरिट बेसवर ऍडमिशन घ्यायचं असेल, तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि आय होप तुम्हाला कळालंच असेल की पीसीबीचा ग्रुप दिल्यानंतर, एक्झाम दिल्यानंतर कोणत्या कोणत्या कोर्सेसला आपल्याला जाता येते आणि कुठे कुठे ऍडमिशन घेता येते हे तुम्हाला क्लिअर समजलंच असेल. जर नसेल समजलं तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही नक्कीच तुमची शंका दूर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही आपल्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही नक्की आपल्यासोबत संपर्क करू शकता आणि त्याची जी काही प्रवेश प्रक्रिया असते ती तुम्हाला प्रॉपर आपली टीम समजून सांगेल. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.